तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे गाडीकडे. 10-15 मिनटं लागतील पोहोचायला. पोहोचली की आपण गाडी काढतोय. वाजले 9:30 आणि आपल्याला पोहोचायचं तळेगावला 11:30. प्रॉब्लेम आपला पावणे 12ला. बघूया गाडीतला प्रवास आपला. चला दाखवतो तुम्हाला गाडीतला. पोहोचलोय कात्रज चौकात. गाडी आपली इथंच असते जवळपास चालल्यावरती आणायला. गाडी घेऊ पुढचा प्रवास करू. मित्रांनो पोहोचलोय गाडीपाशी. ही आपली गाडी लागली इथं. तर काढू आपण गाडी. दिसते गाडी. चला गाडी काढू आता. दरवाजा खोल आता. लाईट चालू करू. कशी आपली त्यांना सांगा. थोडेसे घाण झाले. जन्माचा पाटा टायर पंक्चर झाला होता. ओके थाळी काढली भाऊने आपल्या. हिला आहे बघा थाळी. काय लिहिलं हा मित्रांनो. लाईट बंद करत जा मित्रांनो कधी पण गाडी स्टार्टर मारताना. चावी लावली की 2-3 मिनिटं थांबत जा, नंतर स्टार्टर मारून जा. झाली आपली धन्नाची लाइटिंग चालू. कशी वाटते सांगा आता आतून. चला गाडी वळवतो मित्रांनो. लागलोय रुटिंगला मित्रांनो. गाडी जरा बाहेर काढू आपण मेन रोडला. त्याशिवाय ताळमेळ लागणार नाही. इथं बघा थोडी जरा गाडी आतमध्ये असते आपली. छोटासा रोड असल्यामुळे जरा मोठी गाडी काढणं जरा हे होतं. समजून घ्या. कशी वाटली मित्रांनो पण आपली गाडी कमेंट करून नक्की सांगा. थोडासा जरा बारीक रोड असल्यामुळे इथं हळूहळू चालावं लागतं आपल्याला म्हणजे सर्वांनीच जरा थोडंसं याचं हे केलं पाहिजे. काही लोक असे असतात की हाय बारीक रोड नुसते डांगडिंग करायची, गाडी कशी पण ओढायची, याला काय अर्थ नाही का. तर सहकार्य करत जा मित्रांनो एकमेकांना. समोरच्या गाड्यावाला पण ड्रायव्हरच आहे. गाडीवाला आपण स्वतः पण ड्रायव्हरच असतो. मी मोठा तू छोटा असं म्हणून चालत नाही. कोणी मोठं नसतं या जगामध्ये. आता बघा रिक्षावाला आला, इलेक्ट्रिकवाला आला, थोडीशी आपलं साईट द्यायचे त्यांना. काय नाही. मी जर रोडच्या मध्ये थांबलो असतो त्यांना म्हणलं असं जाऊ दे तिकडनं गाडी, असल्याने वाद वाढतात. त्यामुळं कसं बघा आता हॉर्न वाजवत अशी गाडी करत येतो. बघा इनोवाल्याने कशी साईडला दाबली. याला म्हणतात ड्रायव्हर प्रामाणिक. लाईट वगैरे कमी करत जा मित्रांनो. नाईटच्या वेळी रात्रीच्या वेळी त्रास होत असतो. मित्रांनो आलो आपण परत कात्रज चौकात आलो. बाहेर लागायचं आपल्याला. नवले ब्रिज मुंबई पुणे हायवे.
तुम्हाला. धरला आपण मित्रांनो नवले ब्रिजचा रोड. इथून आपल्याला जायचंय नॉनस्टॉप 60 किलोमीटर. 1 तासभर लागेल आपल्याला पोहोचायला. मित्रांनो फक्त ड्रॉप निघाल्यावरती आपल्याला शूटिंग करता येत नाहीये, कारण की अलाउड नाहीये मला, नाही का, फोन पण अलाउड नसतो. तर तुम्हाला डेली आपण असेच काही अपडेट देत जाऊ जरा गाडीबद्दल, रूल्सबद्दल. बांग करत जाऊ जरा, जास्त डांगडिंग नाही करायची. सांगत तुम्हाला स्पीड लिमिट आहे हे बघून घ्या. तुम्ही म्हणताल नुसतं दाखवता असं ओव्हरटेक करतोय का, गाडी स्लो चाललेल्या आहेत त्या. आणि नाईटच्या वेळेस हे बारकी कारवाले स्लो चालतात, ट्रकवाले हे वगैरे स्लो चालत असतात, बसवाले भुंगाट असतात सगळे. आता पोचलो आपण आंबेगाव पठाराच्या इथं. नवले ब्रिज पासून डायरेक्ट आता हायवेला लागू आपण. अशा ह्या लोडेड गाड्या असतात, हे एकदम स्लो चाललेल्या असतात. तर नाईटला चालताना पण जरा थोडंसं बघून चालायचं मित्रांनो. काही वेळेस काय होतं, ट्रकवाले राईट साईडला पण बंद पडलेले असतात आणि आपण एखाद्या ट्रकच्या किंवा बसच्या मागे असतो, कार असतो, टू व्हीलर असतो. आता ह्या मोठ्या बस आहेत त्यामुळे आता वरतून सगळं दिसतं असतं की बाबा ओव्हरटेक करू शकतो आपण, नाही का. कारच्या पुढचं आपल्याला दिसतंय, पण आपल्या समोर जर मी जर कार चालवत असलो असतो, समोर बस किंवा मोठा ट्रक असला असता आणि राईट साईडला जर ओव्हरटेक करत असलो असतो आपण, म्हणजे ओव्हरटेक करायला गेलो, राईट साईडला पण कधी कधी ट्रक वगैरे काही पण बंद पडलेलं असतं. अचानक समोर येतं त्यावेळेस आपल्याला गाडी कंट्रोल होत नाही. सो जरा ओव्हरटेक वगैरे करताना थोडंसं नॉर्मल स्पीडमध्ये आल्यावरती ओव्हरटेक वगैरे करायचं मित्रांनो. पोचलोय नवले ब्रिजला. थोडंसं हायवेला लागलो की व्हिडिओ बनवतो, नाहीतर आपले मामू लोक असतातच. बघा मित्रांनो, इथं पण ही गाडी थांबली पिकअपसाठी. आपलं काय ना, आपण एमटी आहे, आपल्याला एमटी जायचंय आणि का सेकंड आउट आणायची. राहिली गोष्ट मामू लोकांची. मामू लोक पण चांगले असतात, पण आपण म्हणतो मामू लोक, त्यांना पण सहकार्य करत जा, पोलिसांना पण सहकार्य करत जा, ते पण आपल्याला करतील. त्यांच्या आपण वाद घातला, ते कसं आहे, त्यांचं एक ते काम आहे, ड्युटी. आपण कंपनीत काम करतो, गाडीवरती काम करतो, आपलं पण कामच आहे एक प्रकारचं ते पार करणं. तसं त्यांचं पण असतं. आपण त्यांना उलटं वगैरे बोलतोय, चुकीचं आहे. प्रेमाने बोलतोय मामा लोकांशी, ते पण तुम्हाला सहकार्य नक्कीच करणार. आपण म्हणतो त्यांचं नाव खराब आहे, ठीक आहे. आपण म्हणतो रिश्वत वगैरे घेतात, नाही का, पैसे, हे आपण सवय लावलेली आहे मित्रांनो. हे आपणच बोलले ना तर हे आपल्यालाच सामान्य लोकांना फायद्याच आहे. आपण म्हणतो असं आहे तसं आहे, म्हणजे मामू लोक घेतात रिश्वत वगैरे. तुम्ही प्रेमाने दोन गोष्टी बोला, ते पण तुमच्याशी प्रेमाने बोलतात. आता लागलं हायवेला मित्रांनो, चुकीचं आहे कारण मोबाईल पकडणं, अशी गाडी चालवणं कळते मला. तर कमेंटमध्ये टाकाल शिवाय मिळू मला. चला बघा थोडंसं प्रवास, मोबाईल स्टँडला लावतो, बघा टाईम घेतोस. कसा वाटलं मित्रांनो जाऊन मग आपला टाईम एक नंबर ना. ओव्हरटेक करतोय म्हणजे काय तुम्हाला वाटत नसतं का पळवतोय गाडी, असं काही नाही आहे. दररोजचं रोड आहे, हातात बसला रोड आहे, तेव्हा चालू असते आपलं असंच निवांत चालायची गाडी. समोर एक चालली आपल्या गाडी पिकअप करून. हा बघा, ही गाडी मला ओव्हरटेक करून गेली, म्हणजे बघा किती मी स्लो आहे. आता हा इनोवाला चाललाय स्लो, त्याला मी ओव्हरटेक करतोय. तुम्हाला वाटायचं की मी गाडी पळवतोय, असं काही नाही मित्रांनो. गाडी सावकाश चालवायचं आपले.
जे रोडचे रूल्स आहेत ते फॉलो करत जा. जे स्पीड आहे सिटीमध्ये, हायवेला, नॅशनल हायवेला, ते रूल्स फॉलो करत जा मित्रांनो. दाखवतो कंपनीत पोहोचल्यावरती. आता बंद करतो व्हिडिओ. बघत राहा, लाईक करा आणि फॉलो करा. आता मित्रांनो आपण घेतला लेफ्ट MIDC रोडला. तळेगाव MIDC मध्ये घुसलेलो आत्ता. हा लागला बघा MIDC रोड. ते काय टेन्शन नाही. आता निवांत मोकळा रोड असतो नाईटला. चला फक्त जरा खूप वरचढ असते, ते ट्रक वगैरे भरपूर चालतात या रोडला नाही का. आता इथून फक्त कंपनी राहिले एक 10 किलोमीटर. 10 म्हणजे 9 किलोमीटर आहे. पोहोचेल आता एक 5-10 मिनिटामध्ये पोहोचेलच. चला दाखवतो तुम्हाला कंपनी. पोहोचले मित्रांनो कंपनी बघायची का तुम्हाला. हे बघा, ही पूर्ण इथून कंपनी आहे. मागून स्टार्ट होते. बसेस लागले बाहेर कंपनीच्या. आपल्या सगळ्या रातराणी उभे तिथं. तर थोड्या वेळात आतमध्ये जाऊ आपण. ही आपली दुसरी गाडी. ही कंपनीची गाडी आहे. मित्रांनो चालल्या गाडी आतमध्ये. आता गेट ओपन होतोय. आता आपण पण गाडी घेते आतमध्ये. ही आहे JCB कंपनी. सगळे रोडला JCB लागलेले, तयार झाले सगळे JCB. इथून अख्खी माळच आहे JCBची. झालं आता आपण एंटर कंपनीमध्ये. इथं गाडी लागतात अशा. हे बघा आता आपली इथं गाडी उभी राहिलेली आहे. अजून भरपूर गाड्या येतील. 10-12 गाड्या आहेत. हे आहे कंपनी. हे ऑफिस एरिया आहे, प्रोडक्शन एरिया तिकडे. कशी आहे आपली धन्नो कशी आहे सांगा. चला मित्रांनो, कशी वाटते आपली धन्नो कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉगचं एंडिंग करतो आता इथंच. आता काय जास्त बोलता येणार नाही आपल्याला. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनल आणि कमेंट करा तुम्हाला काय वाटलं ह्या व्हिडिओमध्ये, अजून काय केलं पाहिजे काय नाही. धन्यवाद.